7.3. त्यामधलं पाचवं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस. ट्रॅपेझियम दिलेलं आहे पी क्यू आर आणि एस. या ट्रॅपेझियम मध्ये पी क्यू ही साइड पॅरलल आहे एस आर ला. पी क्यू पॅरलल दिलेली आहे एस आर सोबत. त्याचं म्हणणं आहे ए आर इज इक्वल टू 5 AP. इथे आपल्याला दिलेलं आहे साइड पी क्यू इज पॅरलल विथ साइड एस आर. त्याच्यानंतर तो म्हणतोय ए क्यू इज इक्वल टू 5 AS and AP इज इक्वल टू 5 AR. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे prove that PQ is equals to 5 SR. आता यामध्ये काय आहे, आपल्याला पॅरलल लाईन्स दिलेले आहेत, ठीक आहे. आणि या पॅरलल लाईन दिल्यानंतर आपण या दोन 1 बाय 1 ट्रान्सव्हर्सल घेणार. कोणता एक अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. पण सपोज आपण इथे याचं प्रूफ चालू करू. आपल्याला दिलेलं आहे साइड PQ is parallel with side SR and कोणती एक लाईन आपण ट्रान्सव्हर्सल घेणार. आपण घेतली सपोज SQ इज ए ट्रान्सव्हर्सल. आता ज्या वेळेस आपल्याला दोन लाईन पॅरलल आणि त्याच्यासोबत एक ट्रान्सव्हर्सल दिलेली राहते, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉमन दाखवू शकतो. तर आपण ज्यावेळेस आपण हा SQ ही ट्रान्सव्हर्सल घेतली, तर SQ ट्रान्सव्हर्सल घेतल्याच्या नंतर आपण PR ही लाईन सपोज अज्युम करायची की दिलेलीच नाही आपल्याला. तर हा जो अँगल आहे Q आणि हा जो अँगल आहे S हे दाखवायचे आपल्याला कॉम्पाउंड. तर आपण घेणार अँगल PQS. PQS इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल. आता S घ्यायचा मीन्स QSR. QSR. याचं रिझन हे कुठला अँगल आहे, अल्टरनेट अँगल. आता या ठिकाणी अल्टरनेट अँगल दिलेले आहेत आपल्याला. आपण पुन्हा ही लाईन ड्रॉ करून घेणार. आता या ठिकाणी बघा SAQ हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेवर आहेत. याला आपण म्हणतो कोलिनियर पॉइंट्स. म्हणजेच दॅट इज मी याला असं लिहू शकतो बघा PQS इथपर्यंत न घेता याला लिहिणार PQA. कारण आपल्याला मेजर घ्यायचं फक्त अँगल Q चं. तर याला लिहिणार अँगल PQA इज कॉन्ग्रुएंट विथ. आता जसा हा A पर्यंत घेतला, तर हा जो अँगल आहे हा Q पासून न घेता आपण A पासून स्टार्ट करू. कारण आपल्याला मेजर घ्यायचं आहे अँगल S चं. मीन्स आपण इथे घेणार अँगल ASR. ASR. आणि याचं रिझन जर कोणी विचारलं तर आपण लिहिणार Q-T-S. मीन्स या डॅशचा अर्थ काय होतो, हे तिन्ही पॉइंट एका रेषेत आहेत, मीन्स कोलिनियर आहेत. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेत बघा PAQ आणि ASR. आपण हे दोन ट्रायंगल घेणार. एक ट्रायंगल PAQ हा घेतला आपण पहिला, आणि दुसरा घेणार SAR अँड ट्रायंगल SAR. तर यासाठी आपण सगळ्यात पहिले याची व्हॅल्यू काढली. आपण याच्यावरती याला देणार इक्वेशन फर्स्ट. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट घेतले. तर आता बघा या ठिकाणी आपण हा जो अँगल घेतला PAQ आणि SAR. तर यामध्ये आपण काय करणार, तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जे अँगल आपण कॉन्ग्रुएंट घेतले. तर हा पहिला अँगल घेणार अँगल PQA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ASR. हे कुठून घेतलं आपण, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता त्यानंतर हा जो अँगल बघा, हा अँगल आणि हा अँगल हे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला तयार होत आले, म्हणून याला म्हणणार आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल. मीन्स आपण इथे घेणार अँगल PAQ हा पहिला. PAQ इज कॉन्ग्रुएंट विथ दुसरा अँगल जो दिलेला आहे SAR. SAR आणि याचं रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता ज्या दोन ट्रायंगलचे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, तर ते दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो बाय A टेस्ट. मीन्स अँगल PAQ हा जो अँगल आहे PAQ हा सिमिलर राहील ट्रायंगल SAR सोबत बाय A टेस्ट. आता हे A टेस्ट ना आपण सिमिलर का दाखवले, कारण आपल्याला प्रूव्ह करायचं होतं PQ इज इक्वल टू 5 SR. मग आता आपण इथे घेणार बघा दिलेल्या कंडिशन नुसार PA
अपॉन AR, PA अपॉन AR is equals to QA upon AS, QA upon AS and is equals to PQ upon S R and S is a very corresponding sides of similar triangle. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यामुळे आपण काय घेणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल CST. आता या ठिकाणी आपल्याला PA QA यांचं मेजर दिलेलं आहे बघा. PA मीन्स AP आणि इथं QA मीन्स AQ. आता यापैकी कोणत्याही एकाचा आपण आन्सर घेणार. आपण दिलेली कंडिशन काय आपल्याला PA, हा PA आपण जसाचा तसा देऊ शकतो किंवा PA च्या जागेवरती आपल्याला काय दिलेलं आहे 5AR मीन्स इथं घेणार आपण 5AR अपॉन AR इज इक्वल्स टू QA. QA च्या जागेवर सुद्धा आपल्याला दिलेलं आहे 5AS अपॉन AS जसेच्या तसे is equals to PQ upon SR. AS get cancel, AS get cancel. 5 upon 1 is equals to 5 upon 1 is equals to PQ upon SR. आता ही जी कंडिशन आली आपल्याला ही आपल्याला प्रूव्ह करायची आहे. आता इथे आपल्याला जे आन्सर द्यायचे या ठिकाणी आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्यासाठी आपण घेणार 5 upon 1 is equals to PQ upon SR. SR dividation opposite side multiplication means 5 SR is equals to PQ means PQ is equals to 5 SR. हे झालं आपलं पहिला आन्सर ट्रॅपेझियमचा. आता याच प्रमाणे तुम्हाला दुसरा क्वेश्चन जो दिलेला आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे पुढचा 6वा क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे हा ट्रॅपेझियम दिलेला आहे पुन्हा त्याच्या दोन साइड पॅरलल दिल्या आहेत आणि याच्या 3 पार्टची तुम्हाला लेंथ दिलेली आहे. तर सर्वात प्रथम आपण हा ट्रायंगल कसा याच्यामध्ये दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवले तसे त्याच्यामध्ये सुद्धा दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. पुन्हा हीच कंडिशन घ्यायची CSST करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे त्याची जी फोर्थ लेंथ साइडची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल 7वा एक्झाम्पल मध्ये तो काय म्हणतो आपल्याला इन quadrilateral ABCD is a parallelogram. हा जो quadrilateral दिलेला आहे आपल्याला ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. आता पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड ला कधी एकमेकाला पॅरलल असतात. त्यानंतर पुढे तो काय म्हणतोय पॉइंट E is on side BC. पॉइंट E हा जो पॉइंट E आहे हा पॉइंट कशावरती लाई करून राहिला म्हणतो तो BC वरती लाई करून राहिला. त्यानंतर लाईन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. बघा आता ही जी लाईन आहे DE ही रे ला इंटरसेक्ट करत आहे कोणत्या पॉइंट मध्ये T पॉइंट मध्ये AB या रेला किंवा AD या रेला इंटरसेक्ट करते पॉइंट T मध्ये. तर तो म्हणतोय की तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे DE इंटू BE DE इंटू BE इज इक्वल्स टू CE इंटू T. त्यासाठी आपल्याला हे जे दोन ट्रायंगल दिसून राहिले म्हणजे हा पोर्शन सोडून देणार आपण. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. आता सिमिलर दाखवण्यासाठी सर्वात प्रथम आपण काय घेणार त्याने दिलेली कंडिशन क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. याचे जी साइड दिली आहे AB मीन्स साइड AB इज कॉन्ग्रुएंट विथ साइड कशासोबत DC सोबत. आता ही कॉन्ग्रुएंट दाखवण्याच्या ऐवजी आपण त्याच्यासोबत तिला कॉन्ग्रुएंट दाखवायचे परंतु आपल्याला ती पॅरलल दाखवून घेऊ पहिले. निश्चित घेणार आपण साइड AB ही पॅरलल राहील कशासोबत साइड DC सोबत. ठीक आहे. आता ही पॅरलल का आहे कारण याला आपण म्हणू शकतो साइड opposite to parallelogram. ठीक आहे. आता अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम्स आकार परंतु आता या ठिकाणी बघा ही जी साइड दिली आपल्याला AB ही एक्सटेंड झालेली आहे T पर्यंत. म्हणजे जर AB ही पॅरलल असेल DC ला तर AT ही सुद्धा पॅरलल आहे कशासोबत DC ला. इथे घेणार आपण दॅट इज AT इज पॅरलल विथ DC. अगेन पुन्हा AT च्या ऐवजी आपण याला जर BT लिहिलं तर BT इज ऑल्सो पॅरलल विथ DC. जर AT पॅरलल आहे तर BT सुद्धा पॅरलल आहे. याच्या मागचं रिझन A डॅश B
डॅश डी, कारण हे तिन्ही पॉइंट कसे आहे कोलिनियर आहे. मग आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपल्याला दाखवायचे आहे सिमिलर. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर कसे येतील त्यासाठी आता ही लाईन दिलेली आहे तुम्हाला पॅरलल मी साइड BD is parallel with side DC and ही जी दिलेली आहे आपल्याला TD is a transversal. तिला आपण काय घेणार ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे करस्पॉन्डिंग किंवा अल्टरनेट या दोन्हीपैकी कोणताही एक अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तर हा जो अँगल आहे हा आणि हा हे दोन्ही आपण अल्टरनेट अँगल घेऊ शकतो. मग आता याला अल्टरनेट अँगल घ्यायचं म्हटल्यानंतर आता ह्या लाईन दोन पॅरलल घेतलेले आहेत आपण, ठीक आहे. मग याच्यानुसार आपण जर याला घेतलं तर BTD अँगल BTD हा सुरू झाला BTD पासून दुसरा CDT is congruent with angle CTD, ठीक आहे. सॉरी CDT आता BTD CDT हे दोन्ही अँगल जे असतात त्याला म्हटलं जाते अल्टरनेट अँगल. आता हे अल्टरनेट अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, ठीक आहे. मग आता हा अँगल जो आहे BTD मेजर आपण T च घेत आहोत म्हणून याला D पर्यंत न नेता आपण E पर्यंत ठेवलं तरी चालेल, कारण मेजर फक्त T च घ्यायचंय. म्हणजे ज्याला मी लिहितो दॅट इज अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल. आता हा जो अँगल आहे जो आपण घेतला CDT याला सुद्धा D पर्यंत एक्सटेंड न करता आपण फक्त E पर्यंत ठेवू, मीन्स अँगल CDT. याला देणार इक्वेशन फर्स्ट. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग हे ट्रायंगल BET and दूसरा DEC ट्रायंगल DEC. इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण या दोघांचा एक एक अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे, मग तो घेऊन टाकायचा सर्वात पहिले. अँगल BTE is congruent with angle CDE from इक्वेशन फर्स्ट, ठीक आहे. आता यामध्ये सुद्धा एक व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. हे बघा हे दोन अँगल एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला तयार झाले. याला आपण कॉन्ग्रुएंट टाकू शकतो आणि याला म्हणू शकतो व्हर्टिकली अपोजिट अँगल. मीन्स अँगल पहिले आपण BTE घेतला म्हणजे या ट्रायंगलचा अँगल घेतला म्हणून घेणार BET is congruent with angle DEC vertically opposite अँगल, ठीक आहे. आता ज्या दोन ट्रायंगलचे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगल एकमेकाला सिमिलर असतात बाय AA टेस्ट. कुठली टेस्ट? AA टेस्ट नुसार. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आले तर याच्या करस्पॉन्डिंग साइड आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. मीन्स आता आपल्याला जे साइड घ्यायचे आहेत आपल्याला जे प्रूव्ह करायचं सांगितलेलं आहे, प्रूव्ह करायचं काय सांगितलेलं आहे DE into B, DE into BE. हे बघा हे DE into B आणि इकडे CE into T. तर आता आपण कंडिशन मध्ये आपल्याला BET या ट्रायंगलच्या साइड घ्यायच्या. तर पहिले घेणार आपण BET या ट्रायंगलच्या साइड कुठली ती आपल्याला BE. आता BE याच्या सोबतच आपल्याला त्याची जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती करस्पॉन्डिंग साइड घ्यायची. म्हणजे कोणती घेणार आपण CBE अपॉन CE. दुसऱ्या ट्रायंगलची घेतली बेस याचा घेणार. आता दुसरा ट्रायंगल हा जो नवीन ट्रायंगल आहे तर याची जी कंडिशन दिली आपल्याला ही काय दिली आहे TE. मीन्स इथे राहणार TE आणि राहिलेली साइड कोणती आहे D. याचं करून घेऊ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, मीन्स DE डिवायडेशन, अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन BE into D is equals to इथे राहिलेलं आहे TC डिवायडेशन, अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन. हे करायचं होतं आपल्याला प्रूव्ह. हे या ठिकाणी आपलं प्रूव्ह झालं. आता पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P. अशा प्रकारची आपल्याला डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये बघा
एक व्हर्टिकली अपोजिट अँगल दिसतोय, याच्यात आपण अल्टरनेट अँगल दाखवू शकतो, परंतु कधी ज्यावेळेस त्यानं पॅरलल सांगितलं असेल, परंतु त्यानं पॅरललची कंडिशन आपल्याला दिलेली नाहीये. हे दिलेलं आहे ए बी, इंटरसेक्शन पॉइंट दिलेला आहे पी, आणि हा दिलेला आहे डी सी. तर त्याचं म्हणणं आहे एसी आणि बीडी या दोन ज्या लाईन आहेत एकमेकाला इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉइंट मध्ये, पी या पॉइंट मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेशो दिलेला आहे एपी अपॉन पीसी इज इक्वल टू बीपी अपॉन पीडी. हा जो रेशो दिलेला आहे हा रेशो दिलेला आहे तुम्हाला त्याने गिवन मध्ये. तर आता तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल ए बी पी मीन्स ए बी पी म्हणा किंवा ए पी बी म्हणा, हा ट्रायंगल हा तुम्हाला सिमिलर दाखवायचा आहे सीडीपी सोबत, सीडीपी या अँगल सोबत. हे दोन ट्रायंगल बघा, मीन्स आता इथे आपण घेणार इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी डी पी. आता याच्यामध्ये ज्याला जी गिवन कंडिशन दिलेली त्याच्यामध्ये आपला 75% आन्सर दिलेला आहे. AP अपॉन PC इज इक्वल टू BP अपॉन PD गिवन आहे. ज्यावेळेस कुठले दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेस त्याच्या करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट असतात. ऑलरेडी या साइड याचे कॉन्ग्रुएंट दिले आहेत, म्हणजे यांचा रेशो कॉन्ग्रुएंट दिला म्हटल्यानंतर या साइड कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे AP आणि BP इक्वल आहे, AP BP इक्वल आहे, PC आणि PD इक्वल आहे. आता यामध्ये एकच अँगल आपल्याला इन्क्लूड करायचा आहे, तो आपण कुठलाही घेऊ शकतो. तर आपण घेणार व्हर्टिकली अपोजिट अँगल मीन्स अँगल APD, सॉरी APB हा पहिला अँगल आहे, हा कॉन्ग्रुएंट घेऊ आपण DPC सोबत, DPC व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता या ठिकाणी दोन साइड आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट आला, म्हणजे हा जो ट्रायंगल दिलेला आहे ती पेअर ट्रायंगल ए बी पी ही सिमिलर राहील तुमच्या सीडीपी सोबत बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याप्रमाणे तुमचं आठवगणित संपलं. आता शेवटचा जो एक्झाम्पल आहे, शेवटच्या एक्झाम्पल मध्ये हीच कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. दोन ट्रायंगल पैकी दोन ट्रायंगलचा एक एक अँगल तुम्हाला ऑलरेडी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे, फक्त एकच अँगल तुम्हाला घ्यायचा आहे जो सी म्हणून कॉमन अँगल दिलेला आहे. तो कॉमन अँगल घ्यायचा आणि त्याच्या साइड घ्यायच्या, तुमचा आन्सर येऊन जाते. याप्रमाणे आपली जी एक्झरसाइज आहे 1.3 ही कंप्लीट आहे. ठीक आहे.